तुमची ओळख सांगा ना. नमस्कार, मी प्रदीप थोरवे, आम आदमी पार्टी संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य. आज आपण निलेश लंके साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा आम आदमी पार्टीचा इंडिया फ्रंटमध्ये समावेश आहे आणि आम्ही इंडिया आघाडीमध्ये येण्याचं मुख्य कारण हे आहे की या देशातली लोकशाही वाचली पाहिजे. आपण पाहतोय गेली 5 वर्षापासून या देशामध्ये विरोधी पक्ष संपवायची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे. कुठलाही विरोधी पक्षाचा नेता सरकारच्या विरोधात बोलला की त्याला जेलमध्ये टाकायचं किंवा ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा आणि आपल्या पक्षात घ्यायचं, हे कुठंतरी संपलं पाहिजे. आज संपूर्ण देशाचं जे विरोधी पक्ष आहे तो पूर्ण खिळखिळा करण्याचं काम सरकारने सरकारी यंत्रणांचा वापर करून केलेला आहे आणि आम आदमी पार्टीचा जन्म हा आंदोलनातून झालेला आहे आणि त्याचं बीजारोपण हे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातनं झालेलं आहे. जे की अण्णा हजारे उपोषणाला दिल्लीला बसले होते, त्यांच्यासोबत केजरीवाल साहेब सुद्धा बसलेले होते. परंतु फक्त आंदोलन करून चालणार नाही, तर आपण मुख्य शासनामध्ये गेलं पाहिजे. ह्या हेतूने केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि दिल्लीमध्ये सरकार स्थापन केलं. दिल्लीमध्ये एवढं चांगलं सरकार स्थापन केलं की त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मुलांना दिलं गेलं, आरोग्याची व्यवस्था चांगली केली, मोफत लाईट दिली, मोफत वीज दिली. हीच केजरीवालांची जी चूक आहे थोडक्यात ती केंद्र सरकारला भारी पडायला लागली. म्हणून त्यांनी म्हणजे ईडी सीबीआयचे सगळ्यात मोठा लाभार्थी हा आम आदमी पार्टी पक्ष आहे आणि आमचे मुख्य नेते त्यांनी वारंवार जेलमध्ये टाकलेले आहेत. आता केजरीवाल साहेबांना सुद्धा नेमकंच लोकसभेच्याच निवडणुकीच्या टायमिंगला जेलमध्ये टाकलं की जे देशभर प्रचार करणार होते. तर अशा प्रकारची जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने निलेश लंके साहेबांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि निलेश लंकेला निवडून आणण्याचं कारण सुद्धा की निलेश लंके साहेब हे शेतकरी पुत्र आहेत. एका पुत्राला निवडून देण्यापेक्षा एका राजघराण्यातील व्यक्तीला वर्षानुवर्ष त्यांच्या ताब्यात सत्ता आहे, तरी नगर हे महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा किंवा पूर्ण देशातील सगळ्यात मोठं खेडं म्हणून समजलं जातं. हे सुद्धा ऐकल्यानंतर कुठंतरी शर्मेने मान खाली घालावी लागते आणि म्हणून ह्या शहराचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं निलेश लंकेंसारखा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर पुढे आला तर नक्कीच या नगर शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.